हात जोडायचे. शिवाजी आढळराव पाटलांनी जर म्हणते दादा खासदार साहेब आम्हाला एवढा नदीवरचा पूल द्या, ते म्हणायचे मी प्रयत्न करतो. वल्लभशेठ बेनके यायचे, मी पूल मागायचे इतक्या वर्ष, ते 20 वर्ष आमदार होते, ते काय म्हणायचे मी प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला आपण 4 वेळा त्यांना उचलून दिली. अशा जाईल त्या काय म्हणले मी प्रयत्न करतो. शरद सोनवणे एकदा जिल्ह्याचा आमदार झाला, एकदा आणि मी आपल्याला सांगतो मी प्रयत्न नाही करणार. शरद सोनवणे हा 3.5 कोटीचा पूल तुम्हाला देणार म्हणजे देणार, दिला सुद्धा आणि तुम्ही प्रवास करताय. शिवाय त्याचा शुभारंभ करायला मला वेळ नाही मिळाला. मधल्या काळामध्ये बागत खा आणि उद्घाटन करायला बंधन करू काय चाललं. अहो काम करायची जबाबदारी घ्यायला हिंमत लागते. राजा भाऊ आमचा पाहुणा आमचा दादी येतो राहुबाई आमच्या घरात मुलगी करत सगळा खाजगी परिवार म्हणजे आमचा नातलग परिवार. माझी स्वतःची बहीण आमचा शामराव आहे ना, त्याच्या घरामध्ये मी त्याच्या बहिणीला दिलेली आहे. हे नातं आम्ही सगळे नातेवाईक मंडळी. त्यामुळे वाणेवाड्याला येणं जाणं खंडोबाचा रस्ता पहिला कुठे गेला मदत केली. घर जळालं तुम्हाला माहिती आहे. वाणे साहेब माझे वाणे म्हणे साहेब पैसे कोणी दे, तुम्ही त्या व्यक्तीला रोजगार निर्माण करून द्या. म्हणजे काय करायला पाहिजे वाणे साहेब मला म्हणजे तुम्ही त्यांना एक गोदाम करा, म्हणजे गाई करून द्या. त्यांच्या एका शब्दावर मी या कुटुंबाला कोजागरीची दिवस होता, कोजागरीचा आणि मातेच्या निमित्ताने एक गाई जे नुकतीच ते बाळगत जाते. कोण ती गाय, तिचं नाव ठेवलं आम्ही कोजागरी, कोजागरीचे पूर्ण होतो. आणि ते बाळ म्हणजे बछडं आणि ती गाय दोन्ही त्या कुटुंबाला आम्ही दिली. आणि हे करणारा राज्यातला हे पहिला आमदार असं मला आणि ते पुण्यावाल्या कामाला आलं साहेब. ते पुण्य तेच पुण्य कामाला आलं आणि म्हणून हे गरिबाची रिक्षा चालते नाही. नंतर गरिबाची रिक्षा चालणं सोपं आहे का? हे तिथं देते एका बाजूला घड्याळ, दुसऱ्या बाजूला तुकारी. माझ्याकडे चिन्ह नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात नुसते आयुष्यभर मोफत गोरगरिबाची गंध लावली. एखादा अपघातामध्ये मुलगा गेला. आता मी कालच सांगतो एक गोष्ट. संतोषी बाग आमच्या आले होते आणि बसले होते. माझी चर्चा करायला प्रसन्न डोक्याला होते, बाबर आले होते आणि पहिला माझ्याकडे आणि 3 मुलांना घेऊन 2 मुलांना मुलांना हातात आणि हातामध्ये सर्टिफिकेट होती. तो कोण स्वामीचं बचत आणि साहेब मला तुम्हाला भेटायचं म्हटलं काय ना काय म्हटलं तुम्ही मला नसेल ओळखलं. म्हटलं काय काय लक्षात आलं. अहो म्हणजे 15 वर्षापूर्वी म्हटलं काय झालं 15 वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी माझे मिस्टरला जोडायच्या चौकामध्ये अपघाताने त्या गाडीच्या टायर खाली गाडीत सगळे लोक आले पण कोणी काय नाही दिलं. सगळ्यांनी आश्वासन दिलं. पण तुम्ही माझ्या मुलाच्या नावावर हे पैसे जे भरले होते त्यावेळेला ते पैसे बॅचोर झाले. बॅचोर झाले म्हणजे ते ठेव पूर्ण झाली आणि आज 3 लाख रुपये मला मिळाले. ते मी तुम्हाला घेऊन आलो पडले. 3 लाख कोण असतं अशा लोकांसाठी? कुणासाठी असतं ते आमदार? त्या कुणासाठी असते जिल्हा परिषद सदस्य? सहज केलं का लोकांनी? मला शरद सोनवणेला सहज केलं का आमदार? प्रेक्षणीय चिन्हावर शरद सोनवणे आमदार काय आमदार इथून विचार करतो मी. इथून काय झाले हृदयापासून जाणतो मी जनतेला. माझ्या सर्वसाधारण बाजूला जनता ही आमची ताकद आहे आणि त्यांचं संरक्षण करणं ही आमच्या सर्वांची नैतिक जबाबदारी. आज आपली विकासाची गंगा महाराष्ट्रातला 91 तालुका हा पर्यटन तालुका झाला. कुठला झाला बघा. दरवर्षी आता दर आठवड्याला 4 ते 5 लाख रुपये तालुक्यामध्ये येतात. 4 ते 5 लाख शनिवार ड्रायव्हर. मला सगळ्या हॉटेलवाले बोलतात दादा आम्हाला तुमच्याला 70 द्यायचं पडले का? म्हणजे शनिवार ड्रायव्हर आमचा आठवड्याचा धंदा होतो. काय होतो? आठवड्याचा अख्खा धंदा. तो आमचा 5-10 हजार होतो ना
त्याविषयी आमचा मोठ्या 80,000 90,000 खर्च होतो. कशामुळे अष्टविनायकाचा रस्ता केला साहेब. आण्यापासून नाण्यापर्यंत आणि दाण्या घाटापर्यंत रस्ते आंबोलीपर्यंत केले. आपल्या हातीचे रस्ते केले. एका वेळेला 2,500 कोटीचा रस्ता पूर्ण करणारा मी राज्याचा पहिला आमदार ठरलो. बरोबर तुम्हाला विकास पुरुष म्हणायला असं पुणे भरगावला विकास पुरुष. काही लोकांचा 3,500ची वर्गणा केली. मागच्या 3,500 कोटी आणले. मग ते दिसले कसे नाही कुठे केले पाहिजे. बघा आपण खोटं भरून खोटं वागून काही सांगून त्या लोकांना ते दिसावं लागतं ते कळावं लागतं. मी आपल्याला सांगतो रामदास शेठ चव्हाण यांनी घरावर तुळशी पत्र ठेवली. आपलं आयुष्य माहिती तुम्हाला रामदास शेठ चव्हाण आपल्याला ओळखतात. रामदास शेठ चव्हाण जिल्हा परिषद सदस्य होते धनुष्यबाणावर. त्यांनी मुलांना पराभव केला. दशरथ पवार यांचा पराभव पुढे स्वतः रामदास शेठ आणि संपूर्ण आयुष्य घालवलं या शिवधनुष्यासाठी. आणि हा धनुष्यबाण खासदारकीच्या वेळेला 50 वर्षाचा धनुष्यबाण ज्या खासदारकीला 15 वर्ष धनुष्यबाणावर विजय मिळाला. किती वर्ष? शिवाजी आढळरावांनी 15 वर्ष कुठले खासदार होते धनुष्यबाणाचे. बाळासाहेब दानवे 2दा आमदार होते कशाचे धनुष्यबाणाचे. नगरपालिकेवर धनुष्यबाणाचा झेंडा फडकवला. आतापर्यंत लोकांनी 3 वेळा. पंचायत समितीवर सभापती पदाचा झेंडा बाबा शेट्टी आहे. दीपक शेगावते सुपे साहेब या सर्वांच्या नंतर ललिता चव्हाण झाले का? अंजनाताई आमची कोरडे झाले का? म्हणजे हे धनुष्यबाण एवढं प्रबळ असताना या लोकांनी डावपेच करून मागच्या खासदारकीला तुतारी कोण बोलले साहेब आणि घड्याळ कोण आठवड साहेब. धनुष्यबाण कुठे राहिलं? संपूर्ण असलेल्या मशीनवर धनुष्यबाण नाही. आणि आता विधानसभेला तुतारीवर कोण सत्यशील दादा आणि घड्याळ कोण कुठं होतं धनुष्यबाण. म्हणजे ज्यांनी आपल्या घरात तुळशी पत्र ठेवली, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या मेसेज आमच्यावर घेतल्या, ज्यांनी या धनुष्यबाणासाठी बाळासाहेब ठाकरेंनी या धनुष्यबाणाला ताब्यात दिला. मुंबईला मराठी माणसाला कोणी विचारत नव्हतं. मराठी माणसाला रिक्षा काढून दिली जात नव्हती. कंपन्यामध्ये माणसाला घेतलं जात नव्हतं. गिरण कामगारांना मराठी माणसाला घेतलं जात नव्हतं. अशा सगळ्या युनियन मध्ये मराठी माणसं कोणी उभी केली? शिवसेनेने. आणि या शिवसेना तुम्ही ठेवली नाही. आणि मग दत्ता शेठ मला उभं राहावं लागलं. अपक्ष कसे झाले? धनुष्यबाण जिंकावं म्हणून. आणि मी आपल्याला सांगतो आपण मला बसव हो ऐका असं बोलतो बस कधीच गडबड नाही करायची. आणि आपली भाषण चालू द्यायची मग आपण बोलतो सांगा. धनुष्यबाण या धनुष्यबाणासाठी कितीतरी लोकांनी जेलमध्ये गेले, काट्या खाल्ल्यात, आंदोलन केले, जीवाचा रान केले. बायको नाही पाहिजे, मुलं नाही पाहिजे, प्रपंच नाही पाहिजे, संसार नाही पाहिजे, नोकरी नाही पाहिजे. अरे धनुष्यबाणाला सहज सोडून दिलं होतं. आणि म्हणून अपक्ष उभं राहिलो. तर अपक्ष उभं राहिला नसतो तर आता जुन्नरची नगरपालिका कोणी जिंकली हो सांगा पटपट बोला. अभिषेक जिंकले ना? मंचरची नगरपालिका खेड सातारा. मला सांगा हो शरद सोडून जर तुम्ही आमदार केलं नसतं पुन्हा दक्षिणेच्या बाजूला अजित दादा जिंकले असतील तर शिवसेनेच्या उत्तरेच्या बाजूला सगळ्या जागेवर शरद दादा धनुष्यबाणाचा जिंकला. हे त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईत आता यांना काय कमी केलं होतं? 4 वेळा तुम्हाला आम्ही धनुष्यबाण दिलं तरी तुम्ही शिवसेना सोडून पळून गेलं. काय आम्हाला लढायचं पक्षामध्ये जा बघा.
इतक्या वेळा तुम्हाला जर सन्मान देऊन सुद्धा तुम्हाला जर माणसं बदलती ठेवली पाहिजे ना. त्याच्यानंतर आम्ही गुलाबरावांना दिलं धनुष्यबाण. ते जिल्हा परिषद सदस्य झाले. गेले का म्हणून गेले ना. काय गरज आहे? सकाळी आमच्याशी बोलायचं, संध्याकाळी राष्ट्रवादीशी बोलायचं. बघा आता याच्या विषयाला बघा याची पद्धत. अशी माणसं नाही कामाची. अहो तुम्हाला मुंबईला आणलं लोकांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं. काय माहिती होतं लोकांना कोण ऐकलं. इथं फाटक्या माणसाने हा धनुष्यबाण सांभाळला, त्या भंगाचा ट्रेस सांभाळलं. इथं मी समाजाचा झेंडा आहे हा, सर्व जाती पाती धर्माचा झेंडा आहे हा, गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा विकास कामाचा झेंडा आहे हा. आणि ज्याला जसं वाटेल तसं वागतो. माझी विनंती आपल्या सर्वांना, पिंपळगावकरांना, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला मी विकास कामाला दिले देणारच नाही. मी बोललो त्याविषयी सभागृहामध्ये. शिवेंद्रराजे बसले होते. शिवेंद्रराजे म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, ज्यांच्या हातामध्ये आता विकास कामाची छावी आहे. कुठली? सगळ्या रस्त्यांची. हे त्यांना बोललो असं खुल्लं समोरासमोर. म्हटलं महाराज तुमचं मूळ जे आहे ना त्यांचा जन्म आमच्याकडे. कुठं? शिवनेरीवर. तुमचं मूळ हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. अखंड हिंदुस्थानाचं त्यांचा जन्म. मी आपल्याला त्या गाडीची शपथ देतो. म्हटलं महाराज तुम्ही आता तुमच्या हातामध्ये आहे परिवर्तनाच्या सत्तेच्या चाव्या. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबरचा मोठा तालुका कुठला व्हायचा तो फक्त किल्ले शिवनेरी जुन्नर. आणि त्यांनी सुद्धा मला रिप्लाय केलाय. होय म्हणले जुन्नर तालुक्याला आम्ही काही कमी करून देणार. पण आपल्याला कोणाला मतदान करावं लागेल. अनेक सारे आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, जिल्हा परिषद व्हायचंय, पंचायत समिती व्हायचंय, सरपंच व्हायचंय. कशाला व्हायचंय? विकासासाठी व्हायचंय. मग विकासासाठी जर व्हायचं असेल तर आपण सर्वांनी आता धनुष्यबाणाच्या मागे उभे राहा. कोण काय सांगेल, कोण काय म्हणे. बघा एखादा माणूस मेला ना ते सगळे नेते एकही घेत नाही काढून. कोण पुण्याला, कोण हाँगकाँगला, सगळे जाऊन आराम करतात 4 वर्ष. 4 वर्ष तुम्हाला त्याला वेळ नाही. कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही, दुःखामध्ये वेळ नाही, अपघातामध्ये वेळ नाही. कोरोनामध्ये तर पळून गेले. मी झोपलो नेणार त्या कोविडला. हो होतो मी कुठं झोपलो होतो. मला कळून जाता कुठं होतो वाणी साहेब. मी सोडून कुठल्या आमदारांच्या लेवलचा माणूस झोपला कोरोनामध्ये जाऊन सांगा बरं होणार तिकडं. कुठं? देण्याचे कोविडला जनतेमध्ये. त्याला हिंमत लागते. आयुष्यामध्ये स्वतःचा जीव जनतेसमोर माती आहे, माती बोल आहे असं म्हणणारा फक्त एकच आमदार, त्याचं नाव आहे शरद सोनवणे. लक्षात ठेवा. आम्हाला काय नाही पडतं. जनतेच्या सुखाशिवाय, जनतेच्या हिताशिवाय आम्हाला काही नाही. त्यामुळे ही सगळी मंडळी पळून जातात. पण सगळ्या शेवटी येतात. आता इकडे बघा सगळे पटापट मोठमोठ्या गाड्या, त्यांच्या मागे 5-7 चमचे माहिती का तुम्हाला? 5-7 चमचे, खतरनाक चमचे. सगळे साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. आपण बघायचं साहेब, हा बाबा आले आले साहेब आले. मोठ्या घरातला साहेब आले, खानदानी साहेब आले, खानदानी साहेब. त्यांची इस्टेट वाढत चालली. 500ची 700 कोटी, 700ची 1000 कोटी. तिकडं ती इस्टेट वाढत चालली आणि इकडं आमच्यावर कर्ज वाढत चाललं. शरद सोनवणे 3 कोटी कर्ज आहे बँकेत, नंतर 5 कोटी. आता किती झालं? आता 10 यांनी सही केली माझ्या पायवर. 10 कोटी कर्ज माझ्यावर साहेब. 30 लाख रुपये हप्ता येतो मला. किती? महिन्याला. आमची बायको मध्ये आहोत तुम्हाला काय पडतं का? हे बाकी आमदार कुठे गेले, तुम्ही कुठं चालले? ते वर चालले, तुम्ही मातीत चालले. हे म्हणत काही काळजी कर. ते उद्या आमचे इस्टेट सोडून जातील जाऊन त्याचं कोणी नाव घेणार नाही. पण शरद सोडून जो मातीत गेला त्या मातीतल्या माणसाचं नाव आहे तुझ्या मुलाचं नाव आता बघ थोडं बोलतो. आम्ही गोरगरिबाचे आम्ही कैवारी आहोत. आम्ही जनतेचे कैवारी आहोत.
आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आमचं दैवत आहे. सावित्रीबाई आमचं दौलत आहे. आमचा दौलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दौलत आहे. बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे हे आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पडलं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे. मी सगळ्यापर्यंत उमेदवारी घ्यायच्या चादर पुढे समाजाला माहिती का पुढे चालू लागली ख्वाजा गरीब नवाज कुठं आलो आम्हाला त्यांचा सन्मान हे आमचं दैवत आहे. मोहम्मद पैगंबर हे आमचं दैवत, आमची दैवत ही आहे. आणि त्यामुळे आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमचा विश्वासाचा हात सर्वसामान्यांच्या पाठीच्या प्रत्येक माणसाच्या पाठीवर आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आमची शिवसेना तुमच्या सर्वांचं काम केल्याशिवाय राहणार या शब्द तुम्हाला मी द्यायला लागलो. आपल्या सर्वांना बघा हे आपण केलाय त्याचे आपण रस्ते आपल्या पाहिजे रस्ते पाहिजेत ना तुमच्या आमचे केले का 5 वर्षात आमच्या आमदार नाही तुला बाहेर पडायला झाला राहिलंय काय ठेवलं बरोबर बोलता मी बांधला तेवढं रस्ता झाला नाही का नाही केलं तर काय कारण काय कुठं करण्याचं 5 वर्ष कुठं होते पुण्याला हा पण का नाही केले सांगा ना आहे का याची काळजी आहे का आपल्याला मी तो काय त्या तुम्ही निर्णयाच्या असतात पण मी तुम्हाला विचारतोय आमचे लक्ष आहे तुमच्यावर एवढी काळजी आहे आम्हाला. हे खाडगे मॅडम आणते माझं पत्र बघितलं आणि मला सांगितलं तुम्ही बोला साहेब मी बोलतो मी त्यांना सगळे म्हणतील आपापले पार्टी पक्ष नाही तिथं रिलेशन चालतं संबंध चालतात तिथे रुपये रेषा असतात तिथे मंत्र्याला आले का नाही मंत्र्याला पैसे आले ना किती आले 1 कोटी. मला सांगा शासनाच्या पुढे ज्यावेळी एवढे प्रस्ताव जातात त्या प्रस्तावामध्ये आपली गोष्टी केवळ संबंधामुळे होते. मी मनसेचा आमदार पण माझं सरकार ऐकत होतं का नव्हतं होत आणि आता अपक्ष आमदार मग शासन कुणाबरोबर आहे माझ्याबरोबर. आता हे तर मोठी गंमत आहे ना. तुम्ही कसे वागता तुम्ही भांडणं करता का बघा भांडणं करणारी माणसं विकास करू शकत नाही. दमदाट्या करणारी माणसं विकास करू शकत नाही. म्हण्या मारणारी माणसं विकास करू शकत नाही. विकासाला तुम्हाला लोकांना सन्मान द्यावा लागेल प्रेम द्यावा लागेल आणि लोक स्वतःचा म्हणजे शांत ठेवून काम करावं लागेल. शांत माणूस संयमी माणूस आहे. तुमचं म्हणणं ऐकणार तुम्हाला विचारणार. आता सकाळी माझ्या 7 वाजता आमचा एकदम टाईट फिट माणूस होता एकदम दारू घेऊन करा मला भेटले हो दादा म्हटलं काय द्या 1000 रुपये द्या म्हटलं कशाला माझी बायको आजारी आहे तुमचा झेंडा मी घेतला म्हटलं पुढे आजारी आहे म्हणजे एकदा भरतरी हॉस्पिटलला म्हटलं लाव दे फुलझर भरतऱ्यांना लावलं म्हटलं भरतरे साहेब अहो असं पेशंट आमच्याकडे आले आहे का सांगले सगळे काय म्हणतात मग अहो तो माणूस पण नाही सांगून रडतोय ते बरं म्हटलं मग म्हणजे त्यांना थोडीशी मदत करावी लागेल. म्हणजे एक काम करा काय त्या महिन्याचा सगळा खर्च मोफत करा जे बिल होते शरद सोडण्यात येईल. अहो नाचायला आला हा दारू प्रेम आमचा घेतलं नाचायला कोण पाहणार आहे म्हणजे तुम्हाला झेंडा उचलेला माणसं पाहिजे आणि अडचण आल्यावर पण बघा ही सगळी माणसं आपल्याला सांभाळणार का म्हणजे गरज असेल तर माणूस पाहिजे आणि गरज संपली की माणूस नको असं कसं होणार. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधी मेळावे घेणारा आणि सभा चालू करणारा सुरुवात पहिली स्टार्ट करणारा शुभारंभ करण्याचा रोडेश्वरी शपथ घेतली पुढे शिवरायांनी पहिले हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार. तसं मी ठरवलंय यावेळेला सगळ्या धनुष्यबळाचे उमेदवार आम्ही निवडून आणणार म्हणजे आणणार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभारंभच करून टाकला. आता थांबायचंच नाही आता आपल्याला कामात लागायचं. एक तर 4 वर्ष निवडणुका भेट झाल्या निवडणुका 2022 काळ संपला होता 22 गेली 23 गेली 24 गेली 25 सुद्धा गेलं तर जमा
आता 36 मध्ये आपण येणार आहोत. आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या सोन्यासारख्या उमेदवारांना माणसाची कदर करा. आता निवडणुकीत तुला पैसे येते. अहो माझ्या विधानसभेला मला म्हणायला एका मताला 5,000 रुपये दिले. किती? शरद सोनची पिंपळ होती माग म्हणजे हे किती व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? ढासळली पाहिजे. ढासळली तर नाही. आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि पाहिजे माझ्या जागेवर सगळ्यांचे एका घरामध्ये 20,000 रुपये 4 वर्षाला किती झाले? 5,000. आणि याच्यावर पैसे आता तरी कुठं बाहेर मला मिळत नाही. कुठे मिळतात पैसे? पैसे मिळतात कुठे झालं? कुठे मिळतात? मला तर काय दिसत नाही. आमच्याकडे घेतले नाही. आपण कुठे देत नाही. आम्ही तुला एका घरामध्ये 20,000 रुपये पैसे आले. पैसे ठेवले जेव्हा समोर ठेवले म्हणजे जेव्हा तुझा सन्मान तुझी लक्ष्मी आली आम्ही खुशात ठेवली. पण एकदम चांगल्या माणसाला आम्ही मतदान करायला चालतोय. गाड्या त्यांच्या, पैसे त्यांचे, गाडीत बसले त्यांच्या आणि रिक्षा मात्र चालवली जोरात. आणि मग एकदा स्वाभिमानी झेंडा उभा राहिल्यावर राज्यामध्ये एकमेव अपक्ष शोभेचा काय घ्यायला आलं आपल्याला? काय आलं? काय करता म्हणलं शिवण माणूस उकरण आलं का या 75 वर्षात? म्हणजे संत तुकाराम महाराजांनी एकदा विमानात घ्यायला असं ऐकलं. असं ऐकलं होतं. पुष्पक विमान आलं. हा संत चांगलं काम करतो. परमेश्वर स्वतः आले गेलं बाबा तुला एक पुष्पक विमानामध्ये बस. तसं मी चांगलं काम केलं. तुम्ही चालता तुम्ही खरे तुम्ही मानकरी. मी ज्या हेलिकॉप्टरमध्ये माझी जी व्हॉलंटायर झाली ना याचे मानकरी तुम्ही. तुमच्या मुळे मला ती जागा मिळाली. मी तुमच्या उपकार कधीच विसरणार नाही. अहो आमची लहान मुलं 6 महिन्याचं बाळ घेतलं. 1 वर्षाचं बाळ त्यांनी खाल्लं. आमची महिला पेपरची महिला सकाळी उठली आणि फक्त सकाळी अंधारामध्ये डबलीला म्हणून बाहेर पडली. अंधारामध्ये एखादी महिला उठली तर जाते ना सर बिबट्या ताबातून बसलं तर तुला पकडलं आणि ओढून दिलं. लहान मुलं मी तिथं गेलो आंदोलन केलं पेपरेमध्ये. आता सरकार आलं मी आमदार झालो. हल्ले मारतातच आहे रोज आणि त्याची प्रजन संख्या एवढी मोठी आहे. आणि मग मी निर्णय केला बिबट्याचा ड्रेस करायचा त्यांचं लक्ष भेटायचं. तर काय 20-15-20% पुण्याला झोपतात. एखादी जनतेचं ते त्यांच्याकडे काय टीका करतात? शरद सोनवणे नाटकी माणूस आहे. काय म्हणतात? नौटंकी. काय म्हणते अजून? मला ऐकायला कमी झाला. काय तुम्हाला येणारच? तुमचे कान त्यांच्याकडे माझं तुमच्यावर पण लक्ष आहे. लक्ष ठेवा फक्त. आणि मग मला टीका केली त्यांनी माझ्यावर. पण त्या टीकेला सर्वसमावेशक उत्तर दिलं. म्हटले शरद सोनवणे हा जनतेचा कैवारी आहे. तो जर उद्या या राज्यामध्ये बिबट्या होऊ शकतो तर तो बिबट्या म्हणून या सरकारच्या मानगडून सुद्धा बसू शकतो. तो एकमेव आमदार आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे. लहान मुलांच्या मृत्यूचं, लहान लोकांचं आणि या शेतकऱ्यांना कुत्र्याचा पट्टा लावून खिळ्याचा पट्टा होती म्हणून शेती करा. चालेल का? म्हणजे वाघाने फिरायचं आणि माणसाने पट्टा बांधून घरी बसायचं. सांगत काय दिवस झाले. आणि आपण शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटतं हा तुमचा जो तुम्ही दिलेला आमदार आहे हा जबाबदारी घेतो. मी संघटनेला घाबरत नाही. संघटनेच्या छातून असताना आमदार आहे तुमचा. तुम्हाला किती लोकांमध्ये 50 वर्षात आपण करा कोणीच नाही केला. संकट केवढं मोठं होतं. बरं गाव छोटस पैसे किती? 3.5 कोटी. मी नाही विचार केला. मास्तर मी गेलो आणि 3.5 कोटी केला गेले. शिवाय उद्घाटन करायला पण वेळ नाही मिळाला. त्यामुळे आपण माझ्यावर विश्वास ठेवा. पिंपळगाव हे पुंडली काढण्याचं गाव, अतिशय सज्जन माणसाचं गाव. मला या गावातून शिवधनुष्याला आपण 90% मतदान द्या. तुमचं एकही काम करायचं हा शरद सोनवणे मागे ठेवा. 90% मतदान पाहिजे. पत्रकार 90% धनुष्यबाणला मतदान करा आणि तुमच्या विकासाची जेवढी काही काम आहे ती कामं. आता हे मजूर कामं बघा. आता तातडीने हे तुमची वाणीमळा ते गारमाळा सिमेंट कॉम्प्लेक्स 20 ला, वाणीमळा सावगाव खरकाटी पर्यंत
20 लाख ना पिंपळगाव ते बहुउद्देशीय सभागृह बांधणे 10 लाख, पिंपळगाव विलगा शेजारी इतका आपला पेव्हिंग ब्लॉक 10 लाख आणि पिंपळगाव तर्फे जिल्हा शहर दुरुस्ती 10 लाख असे जवळजवळ 70 लाख रुपयाचा फंड तातडीने आपल्या गावाकडे आता वितरित झालेला आहे. आणि हे सांगा तुम्ही हे कामं सांगा 19 कामं तरीच मांडलो 19 कामं किती मतदान आहे आपल्या गावचं 2270 मतदान लोकसंख्या नाही मतदार आणि जेट वगैरे सगळ्यात जास्त मतदार एकूण 2270 2200 मग गाव बैठक घेतल्याने सगळं मतदान होईल का आम्हाला 100%? तुम्हाला नाही, 100% मत गणेश ग्रुपमध्ये नाव आहे पाहिजे आपल्या गावचं गणेश ग्रुपमध्ये सध्या समोरच्याला 0 भोपळ्या भेटला सगळ्यांना 0 आणि सगळं मतदान भविष्यमान आलं. मी तुम्हाला सांगतो राज्याचे एकटीने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गावात आपल्या शोधे राहणार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिघांना आंदोलन बघितलं का हेच ते पोटली गाण्याचं गाव या गावाने हे ते प्रमुख कामाचं गाव की या गावाने एकही लोकशाहीमध्ये मत विरोधात टाकलं नाही आणि हा आदर्श अख्ख्या महाराष्ट्रात करणारे एकमेव गाव कुणा असेल ते पिंपळगाव असेल. त्यामुळे ग्रामसभा घ्या खरं चॅलेंज करा होते तर बघू आपण काय होते पाहिजे जरा वेगळं काय तरी आपल्या मला सांगा कोण जिल्हा परिषदचा पुत्र एक मला सांगा मग एका ठिकाणी समजा मतदान केलं तर तुमचं नाव गावाचं आणि तुमच्या नावाची किती उंची वाढलं तर नाही वाढलं. एबीपी माझा पिंपळगाव चौका ते आपल्या पिंपळगाव पिंपळगाव बघतोस तुझं एबीपी माझा पिंपळगाव G24 तासला पिंपळगाव TV9 लोकशाहीला सगळ्या पेपरच्या रखाड्याच्या रखाने अख्ख्या महाराष्ट्रात पिंपळगाव एवढा मोठा इतिहास लिहिला जाईल सुवर्णाक्षराने. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे असेल तोपर्यंत काय लोक म्हणतील काय सगळं गाव भागवलं होतं एकही मत विरोधात नाही 100 पैकी 100 मतं टाकले एकाच उमेदवाराला एकाच पक्षाला एकाच चिन्हाला. एकदा करून बघा माझ्यावर विषय ठेवून तुमच्या गावाला मात्र अशा पद्धतीने गाड्या वाव 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 हेलिकॉप्टर पिंपळगावासाठी आमचे कोल्हापूरवाले सातारावाले सांगलीवाले विदर्भ मराठवाडा आणि कोणतं गाव आहे यांनी इतिहास घडवला होऊ शकतं. बरं मी म्हणतोय ते म्हणतात की अपक्ष होऊ शकतो तर लोक म्हणते काय दादा अपक्ष पण आमदार होते झालं पण आहे. मी इंजिनियर बनायला कोणते काय दादा कोण भाऊ आहे की कोण इंजिनियर निवडून येऊ शकतं का रेल्वे इंजिन कोणी आ सकता है क्या आलो पण आहे. आणि मी सांगतो प्रभू रामचंद्र हे जेवण कुठल्या पाहिजे का खरं म्हटलं तर कुणा जाऊ द्या खरं खरं सत्य म्हणजे कोण सत्य प्रभू रामचंद्र एक वचने एक पत्नी एक वचनी एक पत्नी एक माने मला पण एकच पत्नीच आहे मला 2 नाही. सीमा शरद दादा भीमाजी शंकरराव सोनवणे एकच आहे प्रभू रामचंद्र एकच. आणि म्हणून ते आपल्याला सांगतो जर आपण सर्वांनी जर समजा हा सत्य वचनाचा माना जर आपल्या खांद्यावर घेतला आणि 100% जर मतदान आपण जर केलं त्याला डोळ्यासमोर या प्रभू रामचंद्राच्या भूमीला अधिकार आहे तर मात्र पिंपळगावाचं नाव मात्र जब तक होगा चांद रहेगा पिंपळगाव का नाम रहेगा हे पण लक्षात ठेवा. मी थोडा वेगळ्या विषय घेऊन चालले वेगळ्या हे सोडा भांडण तंट गड तट पक्ष पार्टी जात धर्म सब छोड़ो और भारत की बात छोड़ो. भारतासाठी या मातीसाठी या स्वराज्यासाठी आपण एकत्र येऊ धनुष्यबाणाला मतदान करा आणि आम्हाला ताकदीने विजयी करा एवढे याच ठिकाणी मी विनंती करतो. विकासाची जबाबदारी घेतो
पण ह्या मातीतला धनुष्यबाण माझा तुमच्या खांद्यावर ठेवून चाललोय, विश्वास पिंपळगावला ठेवून चाललोय. एवढा विश्वास माझ्यासाठी तुम्ही द्या, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.